शहापूर तालुक्यातील प्रगत महिला शेतकरी भूमिका भरत शिर्के यांचा मुंबईतील विधान भवनात सन्मान करण्यात आला। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले। या सन्मानामुळे शहापूरच्या कृषी क्षेत्राला राज्यस्तरावर ओळख मिळाली असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार सर्वांना। मी भूमिका भरत शिर्के। 2.5 वर्ष मी आपल्या शहापूर तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आपल्यामध्ये बदल करावे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये प्रगती करावी, तसेच शेतीवर आधारित उद्योग व्यवसायाचा वापर करून आपलं शाश्वत उपजीविका वाढवावी यासाठी 2.5 वर्ष मी शेतकऱ्यांसोबत काम करते। आणि हे काम करत असताना आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आपण उभारलं आहे। तसंच महिलांना आपण घरगुती कामं देत आहोत। या सर्व कामाची आणि सेंद्रियसाठी आपण 500 हेक्टरवरती काम करत आहोत। या सर्व कामाची शासनाने दखल घेऊन मला यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण वर्ष घोषित केलं। या वर्षाअंतर्गत मला महाराष्ट्रातील कोकण विभागातून आदर्श शेतकरी कन्या पुरस्कार शासनाचा मला प्राप्त झाला। तर मी सांगेल की मला जी सामाजिक काम करण्याची जी मला आवड होती, या आवडीला माझ्या प्रोत्साहन माझ्या मिस्टरांनी दिलं आणि त्याच प्रोत्साहनाचा उपयोग करून मी काम सोडून जे सोशलाइज काम करायला लागली। त्यामध्ये आत्माचे जे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत जितेंद्र खांडगे सर यांनी कृषीमध्ये आपण शेतकऱ्यांचं संघटन करू शकतो त्यासाठीची 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांमधली महिलांची शहापूर महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची मला मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनावरतीच मी पुढच्या कामाची वाटचाल केली। मी शेतकऱ्यांना ॲज एक कृषी कन्या म्हणून असं आवाहन करेल की तुम्ही शेतीकडे पारंपरिक शेती न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून पहा। जसं आपण जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठीचं लागणारं भांडवल उभं करतो, ग्राहकांनी आपल्याकडे येण्यासाठी त्या जागेचं आपण परिवर्तन करतो, तिला ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक करतो। त्या पद्धतीनं आपण आपली शेती सजवली पाहिजे, त्या शेतीला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या पाहिजेत, तसंच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि आपले जे युवा शेतकरी आहेत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीवर आधारित व्यवसायाकडे वळावं असं मी आवाहन करेन।